नमस्कार. आपण पाहताय आवाज न्यूज लाईन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजची सनसनाटी बातमी आहे अर्थातच पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणाला मिळालेली कलाटणी. कारण आझम पानसरे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये झालेला प्रवेश. पिंपरी चिंचवड शहर गेल्या काही वर्षांपासून औद्योगिकीकरणाच्या झपाट्यानं जगाच्या नकाशावर पोहोचलंय. जगातली श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा तेवढाच नावलौकिक देखील आहे. वेगवेगळ्या कारणांनी पिंपरी चिंचवड शहर नेहमीच चर्चेत राहिलं आहे, पण आता चर्चेला उधाण आलं आहे ते पिंपरी चिंचवड शहरातल्या या राजकारणाला मिळालेल्या आझम पानसरेंच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाच्या कलाटणीमुळं. बघूयात नेमकं काय घडलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातलं राजकारण वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे आता आणखीन एका वेगळ्या बदलाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. आता भर पडली आहे ती म्हणजे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्या भाजपमधल्या प्रवेशानं. यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या लक्ष्मण जगताप यांनी भाजप प्रवेश करून सत्ता बदलाचं बिगुल वाजवलं होतं. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार असे अनेक आरोप झेलत महानगरपालिका राज्यभर बहुश्रुत झाली होती. तरीसुद्धा बदललेल्या सत्ताधाऱ्यांना विरोध करत 2017च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आपलं अस्तित्व टिकवून आहे. परंतु लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचाच कित्ता गिरवत आझम पानसरे यांनी सुद्धा नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता या राजकीय समीकरणाचं श्रेय भाजप सत्ताधाऱ्यांकडे जात आहे की भाजप नेते इतर विरोधकांपेक्षा जास्त प्रभावी ठरत आहेत असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आझम पानसरे यांच्या भाजप प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसहित भाजपमध्ये सुद्धा मोठी खळबळ उडालेली दिसते. पिंपरी चिंचवड वासियांमध्ये या राजकीय बदलांमुळे नक्कीच संभ्रम निर्माण होतोय. पूर्वाश्रमी एकाच पक्षात राहून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले अनेक जण सत्ता बदलाच्या भूमिकेतून दुसऱ्या पक्षात प्रवेश करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात स्थिराव पाहत आहेत. एकूणच पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानिक राजकारणाचं केंद्र होऊ पाहते. निवडणूक 2017 डोळ्यांसमोर ठेवून पक्षबदलाच्या वाटेवर असणाऱ्या नेत्यांमुळे राष्ट्रवादीला मात्र मोठं खिंडार पडल्याचं बोललं जात आहे. लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि आझम पानसरे यांनी तिसऱ्या वेळेस सत्ता मिळवू पाहणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला मोठं खिंडार पाडल्याचंही बोललं जात आहे. पक्षातली अंतर्गत खतखत हे या पक्षबदलाचं प्रमुख कारण मानलं जात आहे. असं चित्र असलं तरी भाजपची शहर राजकारणाच्या तळापर्यंत मुसंडी मारून कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच ही वृत्ती मात्र काहीशी प्रभावी ठरलेली दिसते. अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी पक्षनेते अजित पवार यांच्यावर असलेल्या निष्ठेला तडा दिला आहे. काहीही करून सत्तेत राहण्याची पराकाष्ठा करताना पिंपरी चिंचवडमधल्या राजकारण्यांनी शहरवासियांच्या समोर एक वेगळंच चित्र उभं केलं आहे. 2017च्या निवडणुकीत नक्की कुणाच्या पारड्यात मत टाकायचं याबाबत मात्र या नेत्यांनी मोठा संभ्रम निर्माण केला आहे. अशा राजकीय बदलांचे आणि त्यामागे असलेल्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे परिणाम काय होतील हे मात्र 2017ची निवडणूकच ठरवेल. दरम्यान या संदर्भात बोलताना आझम पानसरे यांनी सांगितलं की राष्ट्रवादी पक्षात राहून काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्या नेतेमंडळींकडून काही ना काही अपेक्षा असते. मात्र राष्ट्रवादीत ही अपेक्षा पूर्ती झाली नाही. अंतर्गत नाराजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली खतखत आझम पानसरे यांच्या पक्षबदलातून दिसून येते. पिंपरी चिंचवड राजकारणाचं स्वरूप पाहता कुठल्याही नेत्याची पक्षनिष्ठा घट्ट नसल्यामुळं भाजप राष्ट्रवादी होतोय असं मात्र चित्र आहे. या सगळ्या पक्षबदलाचा परिणाम मात्र सामान्य कार्यकर्त्यांवर होणार यात शंकाच नाही. सत्तेसाठी भाजपनं सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी उघडलेली दारं कदाचित त्यांना महानगरपालिकेच्या सत्तेपर्यंत नेतीलही, परंतु हीच पक्षनिष्ठा पुढच्या काळात टिकेल का नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कारण सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात भाजपकडून अनेक आंदोलनं करून कथित भ्रष्टाचारांच्या विरोधात रान उठवण्याचं काम केलं गेलं. पण आजचं चित्र पाहता केवळ सत्तेसाठीच सत्ताधारी नेते राष्ट्रवादीतून आयात करण्याचं राजकारण भाजपकडून केलं गेलं आहे. याचा बारकाईनं विचार केला तर असं वाटतं की मुळात भाजपचं अस्तित्व होतं का नाही, अन्यथा राष्ट्रवादीमधून उमेदवार आयात करण्याची वेळ भाजपवर आलीच नसती. या सगळ्या सत्ता संघर्षात पिंपरी चिंचवडवासीय नागरिक मात्र निष्कारण भरडले जाणार हे नक्की. आपल्या पक्षबदलाबद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आझम पानसरे यांनी आपलं मत व्यक्त केलं. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत पूर्वी काँग्रेसच्या माध्यमातून नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण विकास केलेला आहे. आजही या ठिकाणी काम करत असताना मला असं वाटतं की
भाजपमध्ये आज ज्या पद्धतीने शहरामध्ये काम करण्याची जी तळमळ कार्यकर्त्यांमध्ये आहे, नेत्यांमध्ये आहे, विशेषतः अध्यक्ष आमचे आमदार साहेब आहेत, भाऊ जगताप, आमचे दुसरे आमदार महेशजी, आमचे खासदार साहेब अमरजी साबळे, यांना मला असं वाटतं की यांना ह्या पिंपरी चिंचवडमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करायचा आहे आणि निश्चितपणे शासनाची देखील मदत वेळोवेळी लागणार आहे. आजपर्यंत ह्या शहराचा विकास झालेला पण भविष्यात देखील विकास अजूनही होणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी निश्चितपणे शासनाची मदत देखील आवश्यक आहे. या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस भाजपचे नेते खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, शिवाय आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते. गेले बरेच दिवस आजमभाईंच्या प्रवेशाबद्दल चर्चा चालली होती. महेश, मी, खासदार साहेब आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो की आम्हा तिघांना, म्हणजे बाकीचे साथीदार तर होतेच, अजून आजमभाईसारखा एक साथीदार आम्हाला आला तर आम्ही सर्वांनी जे स्वप्न पाहिले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी, ती खऱ्या अर्थानं सार्थ होईल असं जे स्वप्न पाहत होतो ते आजमभाईच्या येण्याने निश्चित सार्थ होणार आहे. सुरुवातीच्या काळापासून 86 पासून आम्ही सगळेजण एकत्रच होतो आणि आजपर्यंत काम करत असताना, या शहरामध्ये काम करत असताना भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल अथवा राष्ट्रवादी असेल, असं पक्षभेद कधी केला नाही. नेहमी शहराचा विचार केला आणि पिंपरी चिंचवड शहराचा विकास कसा करता येईल ह्याच्यासाठी आम्ही सर्वांनी सातत्याने प्रयत्न केला आणि आजपर्यंत हे शहरामध्ये जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण पाहतोय की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आजपर्यंत जी कामं झालेली आहेत आणि भविष्यातही ज्यावेळेस एखाद्या शहरामध्ये डेव्हलपमेंट होत असते किंवा एखाद्या शहरात जर डेव्हलपमेंट झालेली नसेल, जिथं झालेली नसती तिथं थोडीशी जरी सुरुवात झाली तर आपल्याला वाटतं चला काही नाही त्याच्यापेक्षा झालं. पण ज्यावेळेस एखादं शहर डेव्हलप झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खीळ बसता कामा नये, ती डेव्हलपमेंट तशाच पद्धतीने पुढं चांगली झाली पाहिजे, आणखीन त्यात भर पडली पाहिजे आणि त्या शहरात अजूनही चांगली कामं व्हायला पाहिजेत. आणि मला ह्या दोघांनी तो विश्वास दिला. अर्थात सगळ्याच ह्या इथं असणाऱ्या भाजपच्या सर्वच मान्यवरांनी तो विश्वास दिला की आपण पिंपरी चिंचवडमध्ये काम करत असताना निश्चितपणे एका बाबतीमध्ये आपण कधीही मतभेद कुठल्याही परिस्थितीत होणार नाही आणि ते ह्या शहराच्या संदर्भात. या शहरामध्ये काम करत असताना आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त काम, जास्तीत जास्त विकास आणि ह्या ठिकाणी असणाऱ्या ज्या स्लम असतील, मध्यमवर्गीय असतील, ह्या लोकांसाठी जितकं काही अधिकचं आपल्याला चांगलं करता येईल ते करण्याचा त्या दोघांनी आणि अमरजी साबळे पक्षाचे अध्यक्ष ह्या सर्वांनीच शब्द दिलेला असल्यामुळं मी त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी माझा निर्णय घेतला आणि ठरवलं की भाजपमधनं आपली कारकीर्द नव्याने सुरुवात करायची. आत्ता आम्हाला सगळे पत्ते सांगायचे नाही, परंतु भविष्यामध्ये जशी गरज पडेल तसे पत्ते बाहेर येतील.